सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो खूप सुंदर आहे। खरंच स्वामींवरती जर विश्वास ठेवला ना, स्वामी आपल्या विश्वासाला कसे जागतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे। तो लहान माणूस असो किंवा मोठा असो, फक्त अंतःकरणापासून स्वामींना हाक मारल्यानंतर स्वामी कसे धावून येतात हे आपल्याला कळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग एका चिमुकल्या दादांच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी खूप मोठा नाही, तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे, पण स्वामींनी मला जी प्रचिती दिली आहे ती खूप महान आहे। मलाही वाटलं की मी माझी प्रचिती प्रत्येकाला सांगावे, म्हणजे प्रत्येकजण हा स्वामींचा दास होईल। या हेतूने मी हा अनुभव सांगत आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। मी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका येथील रहिवासी आहे। माझे नाव वेदांत आदिनाथ निर्मळ असे आहे। स्वामी भक्तांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातील प्रत्येक शब्द हा खरा आहे। काय झालं की आमच्या घरात पहिल्यापासून स्वामींची सेवा नव्हती, पण माझ्या घरामध्ये स्वामींची सेवा ही माझ्या मावशीमुळे आली। तिने आमच्या घरामध्ये देवघर देवारा केंद्राप्रमाणे करून दिला। त्यामध्ये महाराजांचे आमच्या घरामध्ये आगमन झाले। तेव्हापासून माझी आई ही स्वामी सेवा करू लागली। आई स्वामी सेवा करते म्हणजे नकळतपणे आमच्यावरती संस्कार झाले। घरामध्ये नकळतपणे स्वामींचं नाव घेतलं जायचं, त्यामुळे स्वामींविषयी श्रद्धा मनात निर्माण झाली होती। आणि असंच काय झालं, मी इयत्ता 5वी मध्ये शिकत होतो तेव्हा मला आर्मीच्या स्कूलमध्ये जाण्याची खूप इच्छा होती, कारण आमची परिस्थिती ही एवढी नाही की आम्ही तिथे जाऊ शकतो किंवा तिथे आमचा नंबर लागू शकतो। पण मला जाण्याची खूप इच्छा होती, कारण मला आमची परिस्थिती ही बदलायची होती। माझे आई वडील खूप कष्ट करतात, त्यांच्या कष्टाचं फळ मला द्यायचं होतं। माझ्या वडिलांचं जे काही स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं होतं। त्यावेळेस म्हटलं आता काय करावं। मग माझ्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, सर्वांशी चौकशी केली। माझ्या वडिलांचे जे चुलते आहे ते आर्मीमध्ये आहे, त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला की आम्हाला आर्मीच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। ते म्हटले की मी सांगतो म्हणे, तुम्ही जा म्हणे, पण तिथे वशिला वगैरे काहीच चालत नसायचं। त्याच वेळेस काय झालं, मी मग माझ्या मावशीला कॉल केला की मावशी, मला असं पेपर द्यायचं आहे, त्यासाठी स्वामींची काही सेवा असेल तर सांग, मी काहीही करीन, मला जायचंच आहे असं मी म्हटलो। आणि मावशी म्हटली, तू काहीच करू नको, फक्त तारक मंत्र रोज 11 वेळेस म्हणत जा, स्वामींना विनंती करत जा, असं मला मावशीने सांगितलं। त्या दिवसापासून मी स्वामींपुढे बसू लागलो, स्वामींची सेवा करू लागलो। मला तारक मंत्र येत नव्हता, पण मी मोबाईलमध्ये लावायचो आणि त्याबरोबर म्हणायचो। 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचो आणि स्वामींना प्रार्थना करायचो की स्वामी, काही करून माझा नंबर लागू द्या स्वामी, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही, असं मी स्वामींना विनंती करायचो। आणि पेपरचा दिवस उगवला। मी मावशीला कॉल केला की माझ्यासाठी तू केंद्रामध्ये जा, तेथे श्रीफळ अर्पण कर, स्वामी महाराज तुझं ऐकतील, त्यांना विनंती कर असं सांगितलं। आणि मी देखील स्वामींना मुजरा करून पेपरला जाण्यासाठी निघालो। डोळ्यामध्ये खूप स्वप्न होती, आता काहीतरी होणार असं वाटत होतं। त्याच वेळेस मग मी गेलो। तिथे पेपरला गेल्यानंतर माझा खूप कडक पेपर घेण्यात आला। मला त्या पेपरमध्ये अक्षरशः खूप कमी मार्क पडले, तिथे माझं सिलेक्शन झालं नाही। आणि मी त्या सरांसोबत बोललो, सरांनी मला बोलून घेतलं आणि मी खूप रडू लागलो, ढसढस तिथे रडू लागलो की काहीही करा, पण मला इथे यायचंच आहे। ते म्हटले, असं काय आहे की तुला इथं यायचं आहे। मी सांगितलं की माझी आई ही खूप कष्ट करते, माझे वडील देखील शेतात खूप कष्ट करतात, त्यामुळे त्यांचं कष्ट मला बघवत नाही, मला हे दिवस बदलायचे आहे, त्यासाठी मला येथे ॲडमिशन घ्यायचं आहे, असं मी त्या सरांना बोललो। त्या सरांनी माझ्याकडे बघून त्यांनी सांगितलं की याचा पेपर आपण पुन्हा घेऊया, कारण याच्यात खूप जिद्द दिसते आहे, हा खूप जिद्दी आहे, असं सर म्हटले। ती महाराजांचीच लीला चालू होती, पण हे आम्हाला काही कळत नव्हतं। मग आम्ही घरी आलो आणि जे प्रश्न मला तिथे आले होते ते सर्व प्रश्न मी एका कागदावरती लिहून काढले। त्या दरम्यान काय झालं की आमच्या घरी एक बाबा आले। ते बाबा आले आणि त्या बाबांनी आईला हाक मारली। आई बाहेर आली आणि माझे वडीलही आले आणि त्यांना सांगितलं की तू खूप कुणावरतीही लवकर विश्वास ठेवतो, कुणावरती विश्वास ठेवू नको। आणि त्यांनी एक विभूतीची पुडी वडिलांच्या हातात दिली।
ते म्हटले की कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना फक्त एवढी विभूती सोबत घेऊन जा, तुझे सर्व काम यशस्वी होतील. ते बाबा असे म्हटले आणि ती विभूती दिली आणि ते तेथून निघून गेले. त्यानंतर माझा पेपर हा गुरुवारीच होता. दुसऱ्या वेळेस ते घेणार होते तो पेपर गुरुवारी होता. मला वाटलं की आता ते जे काही प्रश्न येतात ते पुन्हा तसंच प्रश्न येतील असं मला वाटलं होतं. मी ते सर्व प्रश्न आठवण्याचा प्रयत्न केला, एका कागदावरती लिहून काढले आणि अभ्यासाला लागलो. आता पुन्हा दुसऱ्या पेपरचा दिवस उगला. गुरुवार. महाराजांना पुन्हा मुजरा केला. स्वामी तुम्ही सोबत आहात ना. तारक मंत्राची सेवा माझी चालूच होती. त्यानंतर मी पुन्हा वडिलांसोबत पेपरला गेलो आणि वडिलांनी न विसरता ज्या बाबांनी ती विभूती दिली होती ती खिशात घातली आणि आम्ही निघालो. तिथे गेल्यानंतर मला पेपर देण्यात आला. माझा एकट्याचाच पेपर होता. पेपर दिल्यानंतर मला खूप भयानक झालं, कारण त्यातील एकही क्वेश्चन मला येत नव्हता. आता काय करावं हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. डोळ्यामध्ये अश्रू होते. समोर स्वामी दिसत होते. वडिलांचं आईचं कष्ट दिसत होतं. काय करावं? स्वामींना कळकळून विनंती केली, स्वामी काही करा, आता माझा पेपर हा तुम्हाला लिहायचा आहे. काही करून माझं सिलेक्शन इथे झालंच पाहिजे असं स्वामींना विनंती केली आणि प्रत्येक प्रश्नाला श्री स्वामी समर्थ म्हणून मी टिक करत गेलो. असे मी 50 प्रश्न सोडवले. स्वामी भक्तांनो, त्यातील मला कुठलाच प्रश्न हा येत नव्हता. त्यानंतर सोडवले आणि माझे 1 तासांनी त्यांनी बोलवलं. 1 तासाने तुम्ही पुन्हा या. 1 तासामध्ये त्यांनी पेपर चेक केला. पेपर चेक केल्यानंतर अक्षरशः त्यांनी पुन्हा बोलवलं. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला 45 मार्क पडले आहे आणि तुझं सिलेक्शन इथे झालं आहे. असं म्हटल्यानंतर तिथेच मी वडिलांच्या गळ्यात पडून रडू लागलो. स्वामींनी माझा पेपर लिहिला, स्वामींनी माझा पेपर लिहिला, हेच उद्गार माझ्या तोंडातून निघू लागले. त्यावेळेस खूप धन्यता वाटली आणि स्वामींवरचा विश्वास खूप दृढ झाला. स्वामी खरंच विश्वासाला जागले. स्वामींना दाखवून द्यायचं होतं की मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे स्वामींनी पुन्हा माझा पेपर घेतला आणि स्वतः स्वामींनी पेपर लिहिला असंच मी शेवटपर्यंत म्हणेल. त्यानंतर आम्ही घरी आलो. आईला सर्व हकीकत सांगितली. आई देखील रडू लागली. आनंदाश्रू डोळ्यातून वाहत होते. तेथून माझं सिलेक्शन झालं. आता आईवडिलांपासून मला लांब जायचं होतं, एकटंच राहायचं होतं, पण हे कष्ट सोसायला मी तयार होतो. डोळ्यात खूप अश्रू होते, पण स्वामी माझ्यासोबत होते हे मला माहीत होतं. मग आईने मला स्वामींचा एक फोटो दिला आणि हा फोटो तू तुझ्या जवळ ठेव, रोज तारक मंत्र म्हणत जा असे मावशीनी आणि आईनी सांगितले आणि त्याच प्रमाणे मी करू लागलो. पण काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, मला फोटो नेण्याची गरजच नव्हती, कारण दुसऱ्या कुठल्याच रूममध्ये नाही, पण जी रूम मला देण्यात आली होती ना त्या रूममध्ये स्वामींचा इतका मोठा फोटो होता ना, तो बघून पुन्हा एकदा एक साक्षात्कार झाल्यासारखा वाटला की स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्ही कुठेही नाही, हे तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं. स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यात जी अशक्य गोष्ट होती ती फक्त स्वामी कृपेने शक्य झाली आहे. आता मी माझ्या जीवनात जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत महाराजांचा ऋणी आहे आणि महाराजांच्या सेवेमध्ये राहणार आहे. स्वामी भक्तांनो, अशीच तुम्हीही सेवा करा. मी खूप मोठा नाही की तुम्हाला काही सांगावं, पण मला वाटतं की अंतःकरणापासून हाक मारल्यानंतर स्वामी महाराज नक्की धावून येतात. खऱ्याच्या पाठीमागे स्वामी खंबीरपणे उभे राहतात. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या मागे श्रीकृष्ण उभे होते, त्याचप्रमाणे आपल्या भक्तांच्या पाठीशी स्वामी आई कंटिन्यू उभी राहते. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. असा माझा आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या दादांना दिला. खरंच खूप छोट्या वयामध्ये यांना स्वामी मिळाले. खूप भाग्यवान आहात दादा तुम्ही, की तुम्ही स्वामींच्या चरणी रुजू झाला आहात. आता तुमचे आयुष्य खूप सुंदर होणार आहे आणि तुमचे सर्व स्वप्न हे स्वामी आई पूर्ण करणार आहेत. चला स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.